महाविकास आघाडीमध्ये आघाडी झाली असून या ठिकाणी जर विचार केला राष्ट्रवादी शरद पवार गटाचं वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कलाबाई शिरसाट यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांना या ठिकाणी काल अश्रू अनावर झाले होते। आज त्यांनी या ठिकाणी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत अपक्ष उमेदवार आहे कलाबाई शिरसाट, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ते काय सांगणार, या ठिकाणी तुम्ही उमेदवारी अर्ज यात आज दाखल केलेला आहे। काल अश्रू अनावर या ठिकाणी झाले होते। वर्षानुवर्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचं काम तुम्ही करत होतात, आज तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली नाही, काय सांगा? मी इतक्या वर्षापासून तुम्ही तर बघितलंच आहे, मला किती वर्षापासून मी काम केलंय राष्ट्रवादीमध्ये। मला उद्या बी थोडंसं मला वाटत होतं, कुठेतरी वाटत होतं का मला माझ्या मनाच्या भावना जाणल्या जातील। मी इथं अश्रू झाल्यानंतर मी संतोष भाऊशी मुलाखत केली, सावंत साहेबांशी मुलाखत केली का साहेब माझ्या उभाटामधून एकतरी नाव लेडीजचं घ्या तुम्ही, मला खूप उम्मीद आहे पक्षाची, पण त्यांनी काही दिलेलं नाहीये ना। आज बी त्यांनी माझी आशा निराशामध्येच बदलवलेली आहे। काय तुम्ही त्यांच्याकडे गेले, त्यांनी याबद्दल काय सांगितले तुम्हाला? तुम्ही पक्षश्रेष्ठींची भेट घेणार होते राष्ट्रवादी शरद पवार गटातील, घेतली मी शिवसागर साहेबांशी बी घेतली, संतोष भाऊंशी बी घेतली। संतोष भाऊंनी शिवसागर साहेबांनी मला बसून मीटिंग घेतली, पण कुलभूषण पाटील तर तो ऐकायला नाम नाहीच म्हणत होता। नाही, मला माझे चारच उमेदवार पाहिजे, ताईचा उमेदवार मी घेणार नाही आणि उभाटाचेच 4 उमेदवार राहणार आहे। शिवसागर साहेब बी काही बोलू शकले नाही त्या ठिकाणी आणि नाही आमचे संतोष भाऊ बोलू शकले, कारण त्याची हुकूमशाही चालते तिथं। नाव काय त्यांचं? कुलभूषण पाटील माझी महापौर आहेत, कुलभूषण पाटील। शिवसागर साहेबांनी बी सुद्धा रिक्वेस्ट केली होती, ते बी म्हणे ताई मी तुमच्यासाठी उद्या 9 वाजता मी तुमच्यासाठी करायला तयार आहे, मी व्हीपी फॉर्म जोडून देतो जे आमचे असतील उमेदवार, पण त्यांनी होऊ दिलं नाही माझं काम। तोच आहे कारणीभूत, तोच राहणार आहे माझ्या। आता काय पवित्र या ठिकाणी तुम्ही घेतलेला आहे? मी या ठिकाणी हे घेतलेले, भलेच मी आज माझ्या राष्ट्रवादी पक्ष माझे वरिष्ठ माझे वडील म्हणले म्हणजे आज पवार साहेब त्यांच्यासाठी मी पक्षामध्ये नाही बी काम करत आहे, पण अपक्ष म्हणून मी फॉर्म लढणार आहे आणि त्यांची छत्र साहेब तिथं राहणारच, पण मी राजीनामा देणार आहे तिथं। मी त्यांच्या हमेशा त्यांचं नाव माझ्या मनात राहणार आहे, त्यांची मी दलदपणा करणार नाही, मी कोणत्याही पक्षामध्ये जाणार नाही। आखरी माझे म्हणलं म्हणजे तर पवार साहेब त्यांच्याच पक्षामध्ये राहणार आहे, पण मी आता राजीनामा देणार आहे, मी त्यांच्याशिवाय मी दुसऱ्या पक्षामध्ये जाणार नाही। काय या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी कुलभूषण पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहे, एक आव्हानही त्यांना या ठिकाणी देऊ इच्छिणार, काय आव्हान आहे, काय सांगाल? आव्हान हे देणार आहे का माझ्या उभाट्यामध्ये त्यांनी जे 4 उमेदवार टाकले ना ते येणार नाही साहेब। का येणार नाही? का मग मी तिथली राहणारी स्थानिक होती, माझा जन्म तिथं झालेला होता। माझे सगळ्या लोकांनी काय सांगितलं का ताई तुम्ही महिलांसाठी सामाजिक न्याय विभागाची महिला अध्यक्ष आहे मी उत्तर महाराष्ट्राची, तुम्ही महिलांसाठी काही करू शकणार आहे। मी हे कामं घेण्यासाठी मी पुढे एक संकल्प घेतलेला होता का बा मी काहीतरी माझ्या वार्डासाठी काहीतरी करीन, पण त्याला माहिती आहे का मी वार्डामध्ये निवडून जर आली तर माझं पत्ता कट होईल आणि मला तर खिशे भरल्या जाणार नाही, म्हणून त्या कारणाने माझं पत्ता त्यांनी कट केलं, असं झालं। ते याला फॉर्मच भरू द्यायचा नाही, फॉर्मच पक्षामध्ये येऊ दिला नाही तर ही काय काम करणार आहे? एक विचार केला तर कुलभूषण पाटील यांच्या पाठीशी महाविकास आघाडीची एक मोठी ताकद आहे। जर विचार केला तर राष्ट्रवादी शरद पवार गट सोबत आहे, उद्धव ठाकरे गट आहे, तर एक मोठं आव्हान आहे आणि एक अपक्ष उमेदवार तुम्ही या ठिकाणी आहात, कसं पेलाल एक मोठं आव्हान? आता तुम्हाला सांगते का ते म्हणताय का त्यांच्या पाठीमागे आहे, त्यांना विचारा ना पहिले का तुम्ही त्या पक्षावरून आलेले का? असं ते कोणत्या पक्षामधून आलेले, कोणत्या पक्षामधून इकडे ते ट्रान्सफर झालेले, दल बदलूपणा कसा केलेला आहे, त्या पक्षावर आलेले आहेत का? उभाटावरून आलेले आहेत का? ते त्यांचं नाव कोणत्या पक्षाने पहिले उभं केलेलं होतं, त्यांना हे विचारा। चॅलेंज देताय तुम्ही? चॅलेंज देते मी, खुल्ली चॅलेंज देते, एकटी आहे मी। मग मी हे चॅलेंज देते त्यांना का त्यांनी आहे ना येऊन दाखवावं आणि त्यांनी उमेदवारी 4 उमेदवारी काढून दाखवावे। ते मी तुला हे चॅलेंज देते का तू 4 उमेदवारी तू तिथं येणार नाही, येणार नाही म्हणजे येणार नाही। निवडून आलं तर मी स्वागत करीन त्याचं फुलानी, पेढे घेऊन जाईन 1 किलो डायरेक्ट, त्याचं स्वागत करीन, पण तो येणार नाही, मला एक गॅरंटी। पक्षाने अन्याय केला का तुमच्या राष्ट्रवादी अन्याय केलेला आहे माझ्यावरती, पक्षाने म्हणजे शरद पवार साहेब त्यांनी केलेला आहे, त्यांचे खालचे जे असतात ना त्यांनी केलेला आहे।
नक्कीच या ठिकाणी विचार केला तर कलावती शिरसाट या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वर्षानुवर्ष कार्यकर्त्या या ठिकाणी राहिलेल्या आहे. मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्याने एक मोठा अन्याय आपल्यावर झाल्याच्या भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत कुलभूषण पाटील, त्यांनी ही निवडणूक जिंकून दाखवावी. चारही उमेदवार त्यांनी आपल्या प्रभागात जिंकून दाखवावे असं थेट चॅलेंज त्यांना एक प्रकारे त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. नेमकं या जळगाव महानगरपालिकेत कोणाचा गुलाल उडतो हे मात्र पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव. बनावट कॉल सेंटर प्रकरणी अटकेत असलेले माजी